सायलीला डबल पगार मिळत असेल. घरोघरी मातीच्या चुलीचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली. स्टार प्रवाहने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून नेटकऱ्यांनी त्यावर कोणकोणत्या कमेंट केल्या आहेत जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. छोट्या पडद्यावर TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जात आहेत. अनेक मालिका बंद होऊन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत, तर काही मालिकांमध्ये रहस्य उलगडत आहेत. अशीच एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेमध्ये 12 वर्षापूर्वीचा भूतकाळ दाखवण्यात आला आहे, जो की टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये दाखवण्यात येत आहे. जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यात मकरंदही आहे. मकरंदला जानकीसोबत लग्न करायचं असतं, त्यामुळे तो जानकी आणि ऋषिकेशमध्ये कायम आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र अखेर ऋषिकेश जानकीला लग्नासाठी प्रपोज करत असतो. स्टार प्रवाहने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये सायली सुद्धा दिसते. जानकी आणि सायली मधुभाऊंच्या आश्रमात एकत्र राहिलेले असतात. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील 12 वर्षाच्या भूतकाळाच्या काही एपिसोडमध्ये सायली सुद्धा दाखवण्यात आली आहे. सायली ही ठरलं तर मग या मालिकेतील पात्र असून ही भूमिका जुई गडकरीनं साकारली आहे. त्यामुळे ती ठरलं तर मग मालिकेसोबतच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्येही दिसत आहे. अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीने घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या प्रोमोमध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतोय की जोपर्यंत तू मला भेटणार नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही. जानकी ऋषिकेशचं काही न ऐकून घेताच त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करते. तेवढ्यात सायली येते आणि जानकीला समजावत म्हणते, आश्रमाचं दार बंद करशील, पण मनाचं काय? मनाचं ऐक. ऋषिकेश तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे. पुढे ऋषिकेश दरवाजाबाहेर बसलेला असतो आणि त्याला थंडी लागत असते. त्यामुळे जानकी त्याच्या अंगावर चादर घालते. ऋषिकेश उठतो आणि जानकीला लग्न करशील का माझ्याशी असं विचारतो. मागून सायली जानकीला धक्का देते. त्यामुळे जानकी ऋषिकेशच्या अंगावर पडते. स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करत जान्हवी होईल का ऋषिकेश सोबत लग्न करायला तयार असा कॅप्शन दिला आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सायलीची खिल्ली उडवली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं की सायलीला डबल पगार मिळत असेल, ठरलं तर मग आणि या मालिकेचा. तर दुसऱ्या युजरने लिहिलं की होईल का म्हणजे काय, झालं आहे म्हणून 10 वर्ष अगोदर दाखवत आहेत, मूर्ख कुठले. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं की अरे म्हणजे त्या लग्नामध्ये मकरंद अडथळा आणतो, तो तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करायला बघतो, मग यांचं लग्न दाखवतील आणि पुन्हा वर्तमानात येतील किंवा ऑफ इयर होईल. अशा प्रकारच्या कमेंट करत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेवर टीका करत तसेच सायलीला देखील टीका करत प्रेक्षकांनी खिल्ली उडवली आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होणार का? या मालिकेची वेळ बदलणार की घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार? याबाबत स्टार प्रवाहने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र तुम्हाला काय वाटतं? घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद व्हायला हवी का? किंवा या मालिकेची वेळ बदलायला हवी का? घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला आवडते का? जानकी आणि ऋषिकेशची जोडी तुम्हाला कशी वाटते? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी हे देखील कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.